सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज बहुतांश वेळ तुमचा कुटुंब आणि नातेवाईकांसोबत आनंदामध्ये जाईल. ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी फायदेशीर राहील, त्यामुळे वेळेचा तुम्ही योग्य वापर करा. एखाद्या नवीन व्यक्तीवरती तुम्ही त्वरित विश्वास ठेवू नका आणि कोणताही महत्त्वाचा निर्णय तुम्ही काळजीपूर्वक घ्या, कारण तुमची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. तुमचा व्यवसाय हा सामान्य राहील आणि आरोग्य देखील तुमचं चांगले राहील. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं मन हे क्रिएटिव्ह कामामध्ये आणि अभ्यासामध्ये गुंतलेलं असेल. एखाद्या जुन्या समस्येवर देखील तुम्हाला तोडगा आज मिळू शकतो. घरातील ज्येष्ठांचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. जोखमीच्या कामांपासून तुम्ही दूर राहा. जवळच्या नातलगांसोबत तुमचा वाद होऊ शकतो, परंतु गोष्टी हुशारीने तुम्ही हाताळल्याच पाहिजेत. तुमची रखडलेली कामं अगदी आत्मविश्वासाच्या बळावरती तुमची पूर्ण होतील. काम आणि कुटुंब याच्यामध्ये तुमचा चांगला समतोल असेल. आपल्या आहार आणि जीवनशैलीकडे तुम्ही लक्ष द्या. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि ध्यानधारणेवरती लक्ष द्या. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज मध्यम संवाद आणि नवीन संपर्कांवरती लक्ष केंद्रित करणं तुमच्यासाठी फायद्याचं आहे. धर्म आणि अध्यात्माची आवड तुमची वाढेल. जवळच्या कोणाशी तरी तुमचा वाद आज होऊ शकतो, त्यामुळे तुमच्या रागावरती तुम्ही नियंत्रण ठेवा. आज तुम्ही प्रवास टाळणं चांगलं राहील. कामाच्या ठिकाणी यशासाठी तुम्ही अधिक मेहनत आणि नवीन योजनेची आवश्यकता असेल. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आज आनंद राहील. शरीराला तुमच्या थकवा आणि सुस्ती आज जाणवू शकते. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज कोणत्याही दूरध्वनी संभाषणाकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, कारण कोणतीही महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळू शकते. विपणन आणि वाढत्या संपर्कामुळे आर्थिक लाभ मिळण्याची तुम्हाला शक्यता आहे. इतरांवरती तुम्ही जास्त विश्वास ठेवू नका आणि स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. नोकरीमध्ये पदोन्नतीवरती तुम्ही लक्ष केंद्रित करणं फायद्याचं ठरेल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला मिळेल. बदलत्या हवामानामुळे तुम्हाला थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या रंगाची वस्तू दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की कौटुंबिक आणि आर्थिक बाबींमध्ये आजचा तुमचा दिवस चांगला जाईल. वैयक्तिक कामामध्ये तुम्हाला यश मिळाल्यानं तुमचं मन आनंदी राहील. तुम्ही सर्वात कठीण कामं देखील अगदी आत्मविश्वासानं आणि दृढ निश्चयानं पूर्ण करू शकाल. इतरांना तुम्ही चुकीचा सल्ला देणं प्रकर्षानं टाळा. नवीन लोकांशी संपर्क साधणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा जपण्यासाठी तुम्ही सावधगिरी बाळगा. तुमच्या घरातील वातावरण हे आनंददायी राहील. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानांची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही स्वतःसाठी थोडासा वेळ काढा. ध्यानामुळे तुम्हाला मनःशांती मिळेल आणि अनेक समस्यांचं निराकरणही होईल. आर्थिक बाबतींमध्ये आजचा दिवस हा चांगला जाईल. इतरांच्या निर्णयावरती विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या निर्णयावरती विश्वास ठेवा. अनावश्यक प्रवास तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांशी तुमचा चांगला समन्वय असेल आणि कामे तुमची जलदगतीने पूर्ण होतील. कुटुंबामध्ये प्रेम आणि सहकार्य राहील. महिलांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती जल अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचे विचार हे सकारात्मक असतील, ज्यामुळे तुमच्या मनामध्ये शांतता आणि नवीन ऊर्जा राहील. धर्म आणि विज्ञानामध्ये तुमची रुची वाढेल. विचारल्याशिवाय तुम्ही कोणालाही सल्ला देणं टाळा.
विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. आज काम करण्यासाठी थोडासा कमी वेळ तुम्हाला मिळेल, परंतु कुटुंबासमवेत चांगला वेळ तुम्ही घालवाल. आरोग्य हे सामान्यांपेक्षा चांगले राहील. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या घराची दुरुस्ती किंवा बदल करण्याची योजना आखली जाऊ शकते. मालमत्ता किंवा कौटुंबिक बाबींमध्ये सुरू असलेले गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. एखाद्या ज्येष्ठ किंवा अनुभवी व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. अनोळखी लोकांशी व्यवहार करणं तुम्ही टाळा. व्यवसायामध्ये सध्या मोठ्या नफ्याची तुम्हाला अपेक्षा आहे आणि म्हणून काम करण्याच्या धोरणात तुम्ही बदल करा. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या घरातील वातावरण हे आनंदी राहील आणि दीर्घकालीन समस्यांवरती तुम्हाला मात करता येईल. तुमचे रखडलेले पैसे मिळण्याची आज तुम्हाला दाट शक्यता आहे. शेजाऱ्यांशी कुठल्याही प्रकारचा वाद तुम्ही टाळा, अन्यथा प्रकरण कायदेशीर बाबींपर्यंत पोहोचू शकतं. तरुणांनी त्यांच्या कारकिर्दीवरती अधिक लक्ष केंद्रित करायला हवं. ऑफिसमध्ये तुमच्या सहकाऱ्यांसोबत काही समस्या असू शकतात. काम कमी असल्यामुळे तुम्ही कुटुंबासमवेत अधिक वेळ घालवू शकाल. ताणतणाव आणि थकवा तुम्ही टाळा. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामांवरती पूर्ण लक्ष देऊ शकाल. जवळच्या मित्राचा पाठिंबा तुमचा आत्मविश्वास आज वाढवेल. राग आणि नकारात्मक भावना तुम्ही टाळा. मुलांच्या शिक्षणाशी संबंधित बाबींमध्ये तुम्ही घाई करू नका. व्यवसायाची गती आज तुमची थोडीशी मंद राहू शकते. कौटुंबिक वातावरण तुमचं चांगलं राहील आणि जोडीदाराशी तुमचे संबंध मधुर राहतील. आरोग्य देखील तुमचं आज सामान्य राहील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये तुमची ओळख वाढेल. नवीन आणि चांगले संपर्क तुमचे निर्माण होऊ शकतात. अनेक कामांमध्ये व्यस्त असूनही तुमचं मन हे आनंदी राहील. खर्चावरती तुम्ही नियंत्रण ठेवा. जमीन, वाहन किंवा मालमत्तेशी संबंधित तुम्हाला आज खरेदी करता येईल. व्यवसायाची योजना तुम्ही तयार करा. इतरांना मदत करताना हुशारीने निर्णय घ्या. जोडीदाराशी तुमचे चांगले संबंध राहतील. हवामानातील बदलामुळे तुमच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही ऊर्जा आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असाल. सर्वात कठीण काम देखील तुम्ही अगदी सहजपणे पूर्ण करू शकाल. एखादी चांगली बातमी मिळाल्यानंतर तुमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण राहील. मित्र आणि नातेवाईकांचं सहकार्य तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. राग आणि अहंकारावरती नियंत्रण तुम्ही ठेवा. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीला भेटल्यामुळे तुमचं रखडलेलं काम पूर्ण होण्यास मदत होईल. वैवाहिक जीवन तुमचं आनंदी राहील. डोकेदुखी किंवा मायग्रेनची तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमान चालिसाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.